वसुली थकवल्यामुळे निलंगेकरांच्या संबंधित असलेली कंपनी लिलावास काढली आहे। साकोळच्या व्हिक्टोरिया ॲग्रोच्या मिशनरी आणि जमीन लिलावास काढण्यात आलेली आहे। या संदर्भातील जाहिरात आजच्या वर्तमानपत्रांमध्ये देण्यात आली आहे। त्यामुळे मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा यामध्ये उल्लेख आहे। 49 कोटींच्या वसुलीसाठी हा लिलाव असून युनियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रसाठी ही वसुली केली जाणार आहे। व्हिक्टोरिया फूड्सच्या लिलावासाठी जाहिराती सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। आपण पाहू शकतोय पेपरमधल्या जाहिरातीची तीच व्हिज्युअल्स, ज्यामध्ये मंत्री महोदयांचं नाव देखील देण्यात आलंय। वसुली थकवल्यामुळे निलंगेकरांशी संबंधित असलेली कंपनी आता लिलावास काढण्यात आलेली आहे। साकोळच्या व्हिक्टोरिया ॲग्रोच्या मिशनरी आणि जमीन लिलावास काढण्यात आलेली आहे। या संदर्भातील जाहिरात आजच्या वर्तमानपत्रांमध्ये देण्यात आली आहे। आपण तीच दृश्य पाहू शकतोय, त्यामध्ये मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा देखील उल्लेख आहे। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात, याच संदर्भातला माझाचा रिपोर्ट। हे जे चित्र या ठिकाणी तयार करण्यात आलं की संभाजी निलंगेकरांनी काहीतरी फ्रॉड केलेला आहे, हे अतिशय चुकीचं आहे। कोर्टामध्ये निश्चित निकाल लागेल। संपत्ती त्यांची आहे की त्यांच्या आजोबांची आहे, जो काही कोर्ट निकाल देईल त्या निकालानुसार पुढे जे काही व्हायचं आहे ते होईल। पण कोणाच्या दुसऱ्याच्या संपत्तीवर वगैरे त्यांनी काहीतरी करून अशा गोष्टी केल्या आहेत असं सांगणं हे योग्य नाही। संभाजी निलंगेकरांचं समर्थन करताना मुख्यमंत्री जे बोलले ते सपशेल खोटं असल्याचा दावा राष्ट्रवादीनं केलाय। पहिला मुद्दा, संभाजी निलंगेकरांच्या पदवीचा। मुख्यमंत्र्यांनी अशी ट्विस्ट दिली की हा सगळा घरगुती मामला आहे। ते पायलट आहेत आणि पायलट असून एवढं मोठं चांगलं व्यक्तिमत्व, तरुण पायलट असलेला मुलगा। आणखीन एक नवीन रिव्हेलेशन आहे, ह्यांनी मला सांगितलं की ते मुळात पायलटच नाही आहे। त्यांच्या निवडणूक ॲफिडेव्हिट चेक करा, त्यांनी लेखी दिलंय की मी 12वी पास आहे, माझा स्वतःचा भाचा पायलट आहे, सीकेलचं सर्टिफिकेट लायसन्स पाहिजे, तर मग त्यांनी त्याचं नोंद करायला पाहिजे होतं ना शपथपत्रामध्ये। जर कमर्शियल पायलट असलेलं लायसन्स होल्डर पाहिजेत, ते असतील तर त्यांनी ते दाखवावं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीमने लातूर कोर्टातून संभाजी निलंगेकरांवर सीबीआयने दाखल केलेली 3027 पानांची चार्जशीट मिळवली। सीबीआयच्या आरोपपत्रात संभाजी आरोपी क्रमांक 2 आहेत। सीबीआयने 3 बँकांना स्वतःच्या मालकीची नसलेली आणि तीही एकच जमीन गहाणखत करून 48 कोटींना फसवल्याचा ठपका ठेवलाय। ज्या उद्देशासाठी लोन सँक्शन करण्यात आलं युनियन बँकेकडनं, महाराष्ट्र बँकेकडनं 40 कोटी आणि काही लाख रुपये आहेत काही वरचे, तर ज्या उद्देशासाठी त्यांनी जे लोन उचललेले तो उद्देश सोडून इतर ठिकाणी पैसा यूज केला असं एक त्यांचं चार्जशीटमध्ये नोंद झालेली आहे। हे आरोपपत्र राष्ट्रवादीच्या लीगल टीमकडे मुंबईला पोहोचेल आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील हक्कभंगावर चर्चा होईल। व्हिक्टोरिया कारखान्यात नोकरी देण्याच्या आमिषाने संभाजींनी 26 शेतकऱ्यांकडून 64 एकर जमीन विकत घेतली। 10 लाख एकराच्या जमिनीपोटी फक्त लाखभर रुपये हातावर टेकवले। साकोळच्या शेतकऱ्यांना साखर कारखाना काढण्याचं आश्वासन निलंगेकरांनी दिलं। प्रत्यक्षात तिथे मद्यार्क तयार करणारी फॅक्टरी सुरू झाली।